देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सदैव चर्चेत राहिलेलं काश्मीर पुन्हा एकदा चर्चेच्या प्रकाशझोतात आलंय। आतापर्यंत रक्तरंजित घटनांमुळे केवळ देशाचंच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही काश्मीरनं लक्ष वेधून घेतलंय। मात्र आता नव्या मुद्द्यामुळे काश्मीरचा मुद्दा लक्षवेधी ठरलेला आहे। यावेळेला नेमकं काय कारण ठरलं आहे हे जाणून घेण्यासाठी बघूया एक स्पेशल रिपोर्ट। आता काश्मीरचं नामांतरण होणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं सूचक विधान। शहांकडून काश्मीरच्या नव्या नावाचेही संकेत। जम्मू काश्मीरमधील 370 कलम हटवल्यानंतर भविष्यात काश्मीरचं नामांतर करण्याचा भाजपचा प्लान आहे अशी चर्चा सुरू झाली आहे। त्यामागे कारण आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलेल्या मोठ्या विधानाचं। चाहे विदुषी लल्लेश्वरी हो, वसुगुप्त हो, कल्लट हो या अभिनव गुप्त, इस सब ने अपने विचारों को और उनके जीवन को देखने के दर्शन को बहुत अच्छे तरीके से कश्मीर की भूमि पर ही उकेरने का काम किया। हम सब जानते हैं कश्मीर को कश्यप की भूमि का भी नाम से जाना जाता है। शायद हो सकता है कि इनके नाम से ही कश्मीर का नाम पड़ा होगा। याच विधानातून अमित शहांनी काश्मीरचं नाव बदलण्याचे संकेतच दिलेत अशी चर्चा आता सुरू झाली आहे। यावर शिवसेना ठाकरे पक्षानं सध्या तरी फार बोलणं टाळलंय, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षानंही मोजकी प्रतिक्रिया दिली आहे। नाही, आता ते काय प्रस्ताव आहे ते तर ऐकूया। ते एका भाषणात बोललेत, त्याचा प्रस्ताव येतील, उमर अब्दुल्लाजींशी बोलतील, ते मुख्यमंत्री आहेत तिथले। मग नक्की काय आलंय ते आल्याशिवाय मला वाटत नाही अशा कुठल्याही सेन्सिटिव्ह विषयावर आमच्यासारख्या लोकांनी काय बोलावं। अमित शहांनी उल्लेख केलेले कश्यप ऋषी कोण होते, त्यांचा इतिहास काय ते पाहूया। कश्यप ऋषी हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र। कश्यप ऋषी हे कश्यप संहिता स्मृती ग्रंथाचे रचनाकार। प्राचीन ग्रंथातील संदर्भांनुसार कश्यप ऋषींनी काश्मीरमध्येच ध्यानधारणा केली होती, त्यामुळे काश्मीरचं नाव त्यांच्या नावावरूनच असल्याचा काही जाणकारांचा अंदाज आहे। भाजप प्रणित एनडीए सरकार 2014 पासून सत्तेत आहे। तेव्हापासून महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यातील अनेक शहरं आणि जिल्ह्याची नावं बदलून ती हिंदू शब्दात नामांतरित करण्यात आली। यात उत्तर प्रदेशातल्या अलाहाबादचं प्रयागराज असं नामांतर झालं। छत्तीसगडमधील न्यू रायपूरचं अटल नगर झालं। मध्य प्रदेशातील होशंगाबादचं नर्मदापुरम झालं। महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्याचं नामांतरण छत्रपती संभाजीनगर झालं, तर उस्मानाबादचं नामांतरण धाराशिव असं करण्यात आलं। दिल्लीतील काही मार्गांचंही नामांतरण झालं। यात मुघल गार्डनचं अमृत उद्यान झालं। रेसकोर्स रोडला लोककल्याण मार्ग असं नाव देण्यात आलं, तर राजपथ झाला कर्तव्यपथ। मागच्या 10 वर्षात भाजपनं हिंदुत्वाचा मुद्दा कायम पेटत राहील याची काळजी घेतली आहे। त्यात काश्मीर हा देशाच्या जवानांपासून ते भारतीय आणि पाकिस्तानींच्याही अस्मितेचा नाजूक मुद्दा। त्याच काश्मीरचं नामांतरण भाजपनं केलं तर भविष्यात देशाच्या राजकारणात त्याचे वेगळे पडसाद बघायला मिळतील। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।